आपण ज्या क्लासला जात होतो MSCITच्या तर त्याचा आज फायनल पेपर. आता आपण पुढे वाघोलीत जायला वागेश्वर मंदिरापर्यंत, कारण तिथंच एक बुक स्टोर आहे. तर फायनली आपण आत्ताची आपल्याला वही लागत होती, म्हणजे बुक लागत होती, ते पण आपण आता घेतलेले बघा, हे बुक घेतले. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आपण ज्या क्लासला जात होतो MSCITच्या तर त्याचा आज फायनल पेपर आहे. तर आता 12 वाजता पेपर आहे, मी आता चाललेलो आहे आणि एकदा 12 ते 1 मध्ये पेपर आहे तो सगळा. तर एकदा पेपरला जाऊन आणि तो पेपर देऊन येऊ, आणि आपल्याला एक बुक पण आणायची आहे, तर ती पण घेऊन येऊ आता येतो का. आपण आलेलो जिथं सेंटर आहे आपलं, तिथं बघा इथं वर सेंटर आहे आपलं. एकदा पेपर देऊन मग परत येऊ, आणि मग आपल्याला जे बुक आणायचे ते आणायचं. आता आपला MSCITचा जे पेपर जो असतो तो पण झालेला आहे. आता आपण एकदा बुक स्टोअरवर जाऊ आणि आपल्याला जी बुक लागते ना एक, ती पण घेऊन येऊ. तिथे जाऊ, ती बुक घेऊन येऊ. स्टोरी तर तिथून आपल्याला जी बुक आणायची ती बुक घेऊन येऊ. ती पण आपण आता घेतलेली वगैरे ही बुक येते, म्हणजे रीडिंग चालू करायची त्यासाठी घेतलेली आहे, काय तर नवीन शिकण्यासाठी. एकदा आपण आता घरी जाऊ, एकदा नाही क्लासवर जायचं आपल्याला एकदा, कारण ते किती मार्क पडलेले इराचे ते पण बघायचे. एकदा ते मार्क बघू आणि मग घरी जाऊ, आणि आपल्याला पर्सेंटेज किती पडले ते कळलं. आता जस्ट मी आलेलो आहे घरी, तर तिथं त्या क्लासला गेलतो, तर आपले टोटल पर्सेंटेज 79 झालेले. तर ते चांगले, पण थोडे अजून पाहिजे होते यार का, असे माझे पप्पा म्हणते. तर आता झालेलं आहे, आता चाललंय वर आणि एकदा जेवण करून घेऊ. तर मी दुपारी आल्यावर वर आल्यानंतर जेवण बिवण करून डायरेक्ट झोपलो होतो, कारण लय अंग दुखते 2-3 दिवस झाले त्यामुळं. तर आता उठलेलं जेवण नाही झालं बरं का अजून. आता हातपाय धुवून झालेले, तर आपण अभ्यास करीत बसले आता. आणि मम्मी सांग ना काय बनवते स्पेशल. हा ठीक आहे बघ. काय ते वड्या कसले कापणीच्या काय काय कापणीच्या वड्या बनवल्या रे यार. कापणी म्हणजे काय? ठीक आहे, कापून अशा लाईटच मग तुला म्हणलं ना तू वड्या नाही करीत. काय नाही करीत. तू वड्या आणि ते कसं लागतं खायला? छान लागतं. मग आधी का नाही कधी केलं? आधी नंतर केलं, मग आज केलं. कुठंतरी बघितलं दिसतंय तू. हा कुठं कुठंतरी मोबाईलमध्ये बघितलं. हा तेच म्हणलं, कुठंतरी बघितलंय तू. तो झाला काकांचा अभ्यास? हा ते पण बघायला आलीस का? तर आता आपण देवपूजा पण झालेली आपली घरात आता. आणि आता पप्पा इथून पप्पा बारकी गाडी घेऊन गेले आहे ना मम्मी? पप्पा मला बारकी गाडी घेऊन गेले ना. पप्पा येथून आता 9 वाजता आपले बस आकांच्या आंघोळीला. आंघोळी 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 अरे जरा तू. आपण आता एकदा बुक रीड करू थोड्या वेळ. बुक रीड म्हणजे जरा चांगल्या सवय लावून घेतल्या आहे का नाही आकांक्षा? हा 10वी 11वी 12वीचं कधी पुस्तक वाचलं नाही, आणि आज हे आणलं वाचायला. ते एकदा 2-3 पान वाचू फक्त म्हणजे कॉन्सन्ट्रेट करून वाचू. आपण आता हे 2-3 पानं तर वाचले त्याचे, फक्त म्हणजे जे टायटल आहेत ना मेन थांबा तुम्हाला दाखवता. हे जे टायटल आहे फर्स्ट आणि कॉन्स्टंट हे जे दिलेलं आहे एवढंच, म्हणजे अजून तर टॉपिक पर्यंत वाचलं नाही. हे इंट्रोडक्शन वाचलंय फक्त, माय स्टोरी. कारण आपली जरा रीडिंग लय फास्ट आहे नाही चांगली तशी. 3 पानं झालेत आत्तापर्यंत वाचून. आता आपली भाजी पण झालेली, तर बघूया एकदा कशी दाखव मम्मी कशी केलीस. चालदा उघडतं ते आकाश, उघड का ते.
अरे उघड. होते. तर मम्मीने आता काय 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 आहे डुबुकवड्या. डुबू त्याला म्हणतात का? अरे तसं नाही, ते डुबू पाड्या काय तर वेगळाच विषय आहे. हा डुबुकवड्या करली. कधीचे कधी सिरियल बघते. सरका. डायरेक्ट हो का? नाही, पुनर्विवाह 4-5 वेळा विवाह करते ते. आणि एकदाच म्हणतात पुनर्विवाह. तर आता आकांक्षा आमची एका 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 अभ्यास झालेला आहे तिचा आता. अगं ते मशीन मधले कपडेच तू दुपारी टाकले होते आता. मग आता जे खरं आहे तेवढं दाखवायचं, रियालिटी दाखवतो आपण. का पप्पा बघतात म्हणून का? असे ते कपडे झालेले वाटते, वाळायला टाक लवकर. आता आमच्या आकांक्षा दुसरं SST घेऊन आले. म्हणजे हे होतो. आता तू काय घेऊन आलेली? इकॉनॉमिक्स. ती इकॉनॉमिक्स घेऊन आली आता. तर आता बघू त्यात काय काय. तुला माहिती आहे मला आकांक्षा सीट आपल्या याला हिस्ट्रीला 68 मार्क्स होते. कसे पाडलेस? सिक्रेट गोष्टी सांगायच्या नसतात लोकांना. मला सांग. पास होऊन भलं होईल. गरीबाचं भलं होईल. मला नाही वाटत भलं व्हायचं असतं म्हणून. किती चॅप्टर झाले ते शिकून? मॅडम का झोपा काढतात? प्रिन्सिपल शिकवणार. प्रिन्सिपल बघत असले तर सांग त्यांना जरा म्हणून. सांग ना काय? बघत असले सांग म्हणून. जरा आमचं काय लक्ष द्या म्हणा. किती चॅप्टर आहेत मला पेपर? हिस्ट्रीचे 2, इकॉनॉमिक्सचे 2, जिओग्राफीचे 2 आहे आणि सिविक्सचा 1 आहे. 7 चॅप्टर आहे. त्याच्यातले 2 चॅप्टर शिकून झाले. 7 चॅप्टर मधून 5 चॅप्टर बाकी आहे शिकायचे. तुझ्या जरा शाळेत यायला लागेल ना मध्ये. काय जरा लक्ष द्यायला लागेल. आपण आता पुढचे 2-4 पानं वाचायचे. 3 तर झालेत आपले वाचून. आता त्या पुढचे 3-4 वाचून म्हणजे दिवसाचे. म्हणून म्हणते गरीबाचं भलं होईल. भलं होईल तेवढंच गरीबाचं. आमचं जरा आपण दिवसाची 10 तरी पानं वाचता असं आहे हा प्रयत्न करणार. सकाळचं नाही पण संध्याकाळचे झोपायच्या आधी अर्धा तास तरी एकदा वाचन करणार आहे. मी 1 पेजच वाचणार दिवसाचं. दिवसाचं 1 पेज. तू तेच वाच बाई, त्यानेच तू माइंड ब्लोईंग होईल. ते एकदा वाचू पुढचे पानं आणि मग पप्पा आले की जेवण करायला घेऊ. तर आता वेळ झालेली ब्लॉग एंड करायची. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि आपली जी ओपनिंग ट्यून आहे ती कशी वाटली हे पण नक्की कमेंट करून एकदा सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आता आकांक्षाचा पण अभ्यास झालेला दिसतोय, पियानासोबत खेळायला लागली ती. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर. 2 वेळा झाला आता.